हाय मुलांनो, आज आपण पोयम बघणार आहोत. तिचं नाव आहे वेअर द माइंड इज विदाऊट फिअर. म्हणजे की जेथे मनामध्ये कसलीच भीती नसेल, असं या पोयमचं नाव आहे. रवींद्रनाथ टागोर 1861 to 1941. तर ही जी पोयम लिहिलेली आहे त्याचे पोएट आहेत रवींद्रनाथ टागोर आणि त्यांचा जन्म झालेला आहे 1861 1861 आणि त्यांची त्यांचा मृत्यू झालेला आहे 1941 1941. वॉज द ऑथर ऑफ गीतांजली अँड इट्स प्रोफाउंडली सेन्सिटिव्ह, फ्रेश अँड ब्युटिफुल वर्स. तर हे जे रवींद्रनाथ टागोर आहेत तर ते गीतांजली हा एक काव्यसंग्रह आहे ज्याच्यामध्ये कविता आहेत. तर त्या कवितांचा संग्रह आहे तो आणि त्याच्यामध्ये अतिशय सेन्सिटिव्ह म्हणजे मनाला भिडणाऱ्या, सेन्सिटिव्ह म्हणजे इमोशनल, संवेदनशील अशा फ्रेश आणि छान वर्स म्हणजे कविता आहेत. He became the first non-European to win the Nobel Prize in Literature in 1913. 1913च्या अगोदर म्हणजे 1913च्या अगोदर जे सर्व नोबेल प्राइज मिळालेले आहेत ते युरोपियन देशामधील लोकांनाच मिळालेले आहेत. आणि रवींद्रनाथ टागोर हे पहिले असे व्यक्ती आहेत की जे नॉन युरोपियन आहेत, म्हणजे युरोप सोडून दुसऱ्या देशामधील आहेत आणि त्यांना नोबेल प्राइज, नोबेल बक्षीस हे मिळालेलं आहे. This poem is one of his vastly read and discussed poems. तर ही जी त्यांची कविता आहे ती त्यांची अतिशय चर्चा केली जाणारी किंवा वाचल्या जाणाऱ्या कवितांमधली एक कविता आहे, म्हणजे सर्वत्र प्रसिद्ध असणारी ही कविता आहे. इट वॉज ओरिजिनली कंपोज्ड इन बेंगॉली अँड लॅटर ही हिमसेल्फ ट्रान्सलेटेड इट इन टू इंग्लिश. सुरुवातीला त्यांनी ही जी कविता जी लिहिली किंवा बनवली तर ती बंगाली भाषेमध्ये होती आणि नंतर त्यांनीच स्वतः ती इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केली, रूपांतरित केली. दिस पोयम इज फ्रॉम हिज नोबेल प्राइज विनिंग अँथॉलॉजी गीतांजली. तर ही जी कविता आहे ती त्यांचा जो गीतांजली काव्यसंग्रह आहे ज्याला नोबेल बक्षीस मिळालेलं आहे, नोबेल प्राइज मिळालेलं आहे, त्यामधली एक कविता आहे. टागोर लिव्ड ड्युरिंग द टाइम वेन इंडिया वॉज रूल्ड बाय द ब्रिटिश. हे जे रवींद्रनाथ टागोर होते ते ब्रिटिशांच्या काळात, ज्या काळामध्ये भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं, इंग्रजांचं राज्य होतं, त्या काळामध्ये होते. इन दिस पोयम बिसाइड्स पॉलिटिकल फ्रीडम फ्रॉम ब्रिटिश, टागोर अल्सो appeals to God for social, educational and economic freedom for the people of India. आणि या कवितेमध्ये फक्त आपल्याला ब्रिटिशांपासूनच राजकीय स्वातंत्र्य नको आहे, तर याच्यामध्ये जे रवींद्रनाथ टागोर आहेत ते देवाला, भारतासाठी सामाजिक स्वातंत्र्य, एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक स्वातंत्र्य आणि इकॉनॉमिकल म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य मिळू दे अशी देवाला प्रार्थना करतात. तर आपण बघूयात पोयम काय आहे. वेअर द माइंड इज विदाऊट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय. म्हणजे जिथे त्यांना स्वातंत्र्यानंतरचा भारत कसा अपेक्षित आहे किंवा मुळात भारतच रवींद्रनाथ टागोरांना कसा पाहिजे आहे, तर जिथे मनामध्ये कसलीच भीती नसेल आणि आपली जी मान आहे ती सदैव उंच राहील. म्हणजे आपण कधीही निराशेने आपली मान खाली घालणार नाही, आपली मान सदैव ताठ राहील, उंच राहील, आपण अभिमानाने जगू असं त्यांना वाटत आहे. वेअर नॉलेज इज फ्री. जिथे जे ज्ञान असेल किंवा शिक्षण असेल त्यासाठी पैसे नाही मोजायला लागले पाहिजे, ते फ्रीमध्ये भेटलं पाहिजे, फुकट भेटलं पाहिजे आणि सगळ्यांना मिळालं पाहिजे असं त्यांना वाटतं. वेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इन टू फ्रॅगमेंट्स बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स. आणि जिथे हे जे जग आहे ते ब्रोकन अप इन टू फ्रॅगमेंट्स म्हणजे ते जगाचे असे तुकडे नाही झालेले पाहिजे, ते जग कसं पाहिजे, एकत्र पाहिजे. आणि त्याचे तुकडे केव्हा होतात, जेव्हा लोकांमध्ये धर्मावरून, कास्टवरून, जातींवरून, क्लास, वर्णांवरून, कलरवरून, काळा गोरा असा भेद होतो. देशामध्ये होत असेल किंवा दोन देशांमध्ये, जगामध्ये कुठेही अशा भेदांवरून आपलं जे जग आहे ते असं विभक्त नाही झालं पाहिजे.
ते एकत्र राहिलं पाहिजे, म्हणजे कोणताही भेदभाव या जगामध्ये नसला पाहिजे असं त्यांना वाटतं. वेअर वर्ड्स कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ ट्रूथ, जिथे शब्द जे आहेत ते अतिशय खरे असले पाहिजेत, म्हणजे अतिशय खोलवर त्याच्यामध्ये खरेपणा असला पाहिजे, म्हणजे जे काही आपण बोलू ते फक्त न फक्त खरंच असलं पाहिजे. त्याच्यामध्ये खोटेपणाचा अगदी लवलेसुद्धा, थोडंसुद्धा, किंचितसुद्धा खोटं नसलं पाहिजे, खोटेपणा नसला पाहिजे. पूर्ण सर्व लोकांमध्ये खरेपणा असला पाहिजे असं रवींद्रनाथ टागोरांना वाटतं. वेअर tireless striving stretches its arms toward perfection. टायरलेस स्ट्रायव्हिंग म्हणजे काय, तर कंटिन्युअस स्ट्रगल पाहिजे, कंटिन्युअस एफर्ट पाहिजे. टायरलेस म्हणजे न दमता सतत प्रयत्न केले पाहिजे. कशासाठी प्रयत्न केले पाहिजे, तर ते तुमचं जे गोल आहे, तुमचं जे ध्येय आहे, तर ते साध्य करण्यासाठी आणि ते परफेक्ट बनवण्यासाठी आपल्याला सतत अविरत न थांबता न थकता प्रयत्न केले पाहिजेत. जिथे असे प्रयत्न होतील असा त्यांना भारत पाहिजे. वेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन हॅज नॉट लॉस्ट इट्स वे इन टू द ड्रेरी डेझर्ट सँड ऑफ डेड हॅबिट. डेड हॅबिट म्हणजे की ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत, ज्या की आपल्यासाठी, समाजासाठी हानिकारक आहेत, त्रासदायक आहेत, तर त्या जुन्या रूढी परंपरांचं एक मोठं वाळवंट आहे. ठीक आहे, हॉरिबल. ड्रेअरी म्हणजे काय, एकदम भयानक असं मोठं वाळवंट आपल्यासमोर आहे अशा जुन्या रूढी परंपरांचं. पण त्याच्यामध्ये आपण क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन, प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं, म्हणजे आपण लॉजिकल थिंकिंग केलं पाहिजे, विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीवरती. ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या तशाच वापरल्या नाही पाहिजेत, तशाच फॉलो केल्या नाही पाहिजेत. त्याच्यामागे काय रिझन आहे, खरंच त्याच्यामध्ये काही लॉजिक आहे का, असा विचार केला पाहिजे. आणि तो या जो डेझर्ट म्हटलेला आहे जुन्या रूढी परंपरांचं, तर हे जे आपलं जे विचार करण्याची शक्ती आहे ना, ती वाढवायची आहे, लॉजिकल थिंकिंग करायचं आहे. त्याच्यामागे काही सायंटिफिक रिझन आहे का, काही शास्त्रीय रिझन आहे का, कारण आहे का, असा विचार करून त्या गोष्टी करायच्या आहेत. या डेड हॅबिटमध्ये, जुन्या रूढी परंपरांमध्ये आपली जी विचारशक्ती आहे तर ती हरवायची नाही आहे, म्हणजे आपण स्वतंत्रपणे विचार करायचा आहे. वेअर द माइंड इज लेड फॉरवर्ड बाय दी, जिथे तुमचे हे जे माइंड आहे, तुमचं जे विचार करण्याची क्षमता आहे ती पुढे गेली पाहिजे. दी म्हणजे यू, तुम्ही ती पुढं नेली पाहिजे. कशा प्रकारे नेली पाहिजे, इन टू एव्हर वायडनिंग थॉट अँड ॲक्शन. तुमचे विचार तुम्ही कसे पुढे घेऊन जाऊ शकाल, तर ते कसे पाहिजेत, एव्हर वाईडनिंग, वाईड म्हणजे रुंद झाले पाहिजेत, तुमच्या विचारांचा विस्तार झाला पाहिजे, किंवा तुमचे विचार खूप प्रगल्भ म्हणजे काय झाले पाहिजेत, तर खूप मोठे विचार झाले पाहिजेत. छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्या विचारांना काहीच फरक पडला नाही पाहिजे. ठीक आहे, तर आपले विचार मोठे झाले पाहिजेत, विस्तृत झाले पाहिजेत, प्रगल्भ झाले पाहिजेत. आणि आपल्या त्याचसोबत फक्त विचारच तसे झाले पाहिजेत का, तर त्यासोबत आपली जी ॲक्शन आहे तर ती सुद्धा अशीच प्रगल्भ झाली पाहिजे. इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर लेट माय कंट्री अवेक. आणि अशा प्रकारचं जे फ्रीडम आहे, अशा प्रकारचं फ्रीडम जेव्हा होईल तेव्हा तो काय असेल, स्वर्गच असेल जणू काही. तर अशा प्रकारच्या स्वातंत्र्यासाठी माय फादर म्हणजे काय, ते देवाला म्हणत आहेत माय फादर, तर देवा अशा प्रकारच्या स्वातंत्र्याचा स्वर्ग भारतामध्ये यावा, किंवा भारत अशा प्रकारच्या स्वातंत्र्याचा स्वर्ग व्हावा, यासाठी माझ्या कंट्रीला, माझ्या देशामधल्या लोकांना तू जागं कर. त्यांच्या मनामध्ये हे सर्व विचार येऊ दे, स्वातंत्र्याचे विचार प्रगल्भ होऊ दे, जुन्या रूढी परंपरांना त्यांनी बाजूला फेकू दे, बाजूला सारू दे. आणि आपल्याला जे ध्येय ठरवलेलं आहे, आपला जो
प्रगती करायची आहे आपल्याला, त्यासाठी त्यांनी न थकता अविरत प्रयत्न करू दे, अशा प्रकारची मागणी रवींद्रनाथ टागोर हे देवाला करत आहेत. समजली कविता? बाय बाय.